1000 ऑर्डर्स इन 30 डेज चॅलेंजमध्ये आपले स्वागत। नमस्कार, मी कोल्हापूरची मुलगी ऋतुजा। हा या चॅलेंजचा 6वा दिवस आहे। सकाळ सकाळीच कस्टमर आलेले कांदा लसूण मसाला चटणी बनवून घेण्यासाठी। तर त्यांचीच ही कांदा लसूण मसाला चटणी 8 किलो मिरची पावडरच्या प्रमाणात आपण बनवून देत आहोत। त्यासाठी लागणारा सर्व उत्तम क्वालिटीचा खडा मसाला खमंग भाजून घेतलेला आहे। लोखंडी कढईमध्ये भाजून घेतलेला हा खडा मसाला डंकामध्ये घालून छान कुटून घेतला जात आहे। इकडे खडा मसाला बारीक होतोय तोपर्यंत आले, लसूण, कोथिंबीर, कांदा याची सर्व तयारी केली जात आहे। तर इकडे तुषारमसाले.com वरून आलेल्या ऑर्डर्स पॅक केले जात आहेत। तसेच शॉप लाईन, हॉटेल लाईनच्या ऑर्डर्स देखील पॅक होत आहेत। ओला मसाल्याची तर तयारी सुरूच आहे, पण तीळ, खोबरे सुद्धा छान भाजून घेऊन ते पुन्हा बारीक केले जातात। 3 प्रकारच्या मिरची पावडर यामध्ये वापरलेल्या आहेत। ती योग्य प्रमाणात घेऊन इकडे खडा मसाला बारीक झाला की तो पुन्हा चाळून घेतला जातो आणि त्यानंतर खडा मसाला आणि ही मिरची पावडर एकत्र डंकामध्ये घातली जाते। या कस्टमरला कांदा एकदम तळून हवा होता। ओला मसाला हा दगडी ग्राइंडरमध्ये छान वाटून घेतलेला आहे आणि हा ओला मसाला आता या मिरची पावडर आणि खडा मसाल्याच्या पावडरमध्ये घालून पुन्हा ही चटणी एकसारखी डंकावरती कुटून घेतली जाते। छान ही चटणी मिक्स होत आहे। जॉब, बिझनेस कामानिमित्त लोक गावाकडून शहराकडे स्थलांतरित झालेत आणि त्यामुळे तिथे त्यांना गावाकडची अस्सल पारंपरिक चव भेटत नाही। मग माझं हेच ध्येय आहे की प्रत्येक किचनमध्ये गावाकडची पारंपरिक चव पोहोचवायचं। तुषारमसाले.com वरून आलेल्या ऑर्डर्स तर इकडे पॅक होतच आहेत, पण आता आपण पाहूया कांदा लसूण मसाला चटणी या कस्टमरची कशी बनवून तयार झाली आहे। हे कस्टमर इचलकरंजीहून आलेले आहेत। कोल्हापूरची अस्सल चव आता तयार झालेली आहे। झणझणीत, चविष्ट आणि कलरला देखील अप्रतिम अशी ही चटणी आता बनून तयार झाली आहे। तर आजच्या या 6व्या दिवसाच्या 19 ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत। अशाच व्हिडिओसाठी तुषार मसालेला नक्की फॉलो करा।